शिवसैनिकांच्या मनात भावना काय राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री व्हावा किंवा काँग्रेसचा व्हावा असं थोडं असणार आहे. शिवसेनेच्या प्रत्येक शिवसैनिकांना शिंदे साहेबच मुख्यमंत्री व्हावं असं वाटणार आहे आणि ते साहजिक आहे. त्याच्यात काही मला नाही वाटत काही कोणाला अडचण निर्माण होईल. मग तुम्ही एकनाथजी शिंदे हे मुख्यमंत्री व्हावे आणि देवेंद्र फडणवीस यांचं प्रमोशन व्हावं असं म्हटलेलं आहे, तर नेमकं देवेंद्र फडणवीस यांचं कोणत्या पदावर प्रमोशन व्हावं? सर्वोच्च पदावर गेले पाहिजे. महाराष्ट्राचा आवाज देशभरात बुलंद झाला पाहिजे. त्यांच्याकडे त्या अपेक्षा सगळेजण करून आहे. पंतप्रधानपदी जावं असं तुम्हाला वाटते? मला वाटतं मी नरेंद्रजी देवेंद्रजीचं भांडण लावू इच्छित नाही, परंतु त्यांनी सर्वोच्च पदावर जाणं गरजेचं आहे. लाडके गोंदिया भंडारात तुम्ही वक्तव्य केलं की लाडक्या बहिणीचे पैसे मिळत नसल्यामुळे आंदोलनाचा इशारा जो आहे तुम्ही सरकारला दिलेला आहे, सरकारमध्ये असून सुद्धा. मला एक सांगा, सरकारमध्ये असून आहे म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे सरकारमध्ये आहे आता शेतकऱ्यांना मरू द्या, सरकारमध्ये आहे आता घरकुलं थांबू द्या, सरकारमध्ये आहे आता सगळे पगार थांबले, काही बोलू नका, चूप राहा, तुम्ही सरकारमध्ये आहे, हा कुठला प्रकार आहे? अरे सरकारमध्ये आहे याचा अर्थ सरकारला काही गोष्टी लक्षात येत नसेल तर त्या मांडल्या पाहिजे. निवेदनातून जर त्या सरकार ऐकत नसेल तर त्याला रस्त्यावर येऊन सांगितलं पाहिजे. आज घरकुल रमाई आंबेडकर योजना इतकी चांगली योजना राज्याची का टार्गेट दिल्या जात नाही? शबरी योजना आहे, व्यसनमुक्त वसाहत योजना आहे, सगळ्या योजनेचं टार्गेट नाही आहे, ते पैसे नाही आहे, अर्धवट पगार घरकुलं आहे. बिचारे ते आता पावसाळ्यात कसे घरकुलं पूर्ण करणार, कुठं राहणार, हा मोठा प्रश्न आहे. MRGच्या मजुराचे पैसे भेटले नाही, श्रावणबाळ योजनेचे पैसे 3 महिन्यापासून बंद आहे, संजय गांधीचे पैसे 4 महिने अगोदर बंद होते, आम्हाला आंदोलन करावं लागलं. आता धान उत्पादक शेतकरी, चना उत्पादक शेतकरी याचे पैसे भेटले नाही. तोंडावर आता तुम्ही सांगतोय त्याचं पेरणी आहे, मग त्याच्यासाठी आम्ही 30 जून तारीख दिली. 30 जूनपर्यंत जर प्रशासनावर यानं लक्ष घातलं नाही तर 1 जुलैला आम्ही कलेक्टर ऑफिस घेरणार गोंदियाचं.